दरम्यान राहुल गांधींनी बोगस मतदार यादीचा आरोप केल्यानंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगानं राहुल गांधींना एक पत्र लिहिलंय। काँग्रेसच्या प्रतिनिधींना याआधीच मतदार यादी दिली होती असं महाराष्ट्र निवडणूक आयोगानं म्हटलंय। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला शपथपत्र द्यावं, त्या शपथपत्रात सर्व माहिती नमूद करावी असंही निवडणूक आयोगानं म्हटलंय। खोटं शपथपत्र आणि खोटे पुरावे देणं हा गुन्हा असल्याचंही निवडणूक आयोगानं या पत्रात नमूद केलंय। नेमकं काय म्हटलंय निवडणूक आयोगानं सविस्तर पाहूयात। काँग्रेसच्या प्रतिनिधींना याआधी मतदार यादी दिली आहे। मतदार यादीत बोगस मतदार असल्याचा आरोप तुम्ही केलाय। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला एक शपथपत्र लिहून द्यावं, पुढील कारवाईसाठी त्या शपथपत्रात बोगस मतदाराचं नाव नमूद करावं। खोटं शपथपत्र देणं हा देखील कलम 31 नुसार गुन्हा आहे। खोटे पुरावे देणं हा भारतीय न्याय संहितेच्या कलम 227 नुसार गुन्हा आहे। तुम्ही स्वतः त्या संबंधित मतदारसंघाचे मतदार आहात की नाही हे सुद्धा नमूद करावं असं निवडणूक आयोगानं राहुल गांधींना पत्र लिहित म्हटलंय।